अश्विनी बिद्रे हत्येप्रकरणी अखेर अंतिम सुनावणी आज पनवेल कोर्टात पार पडली। या हत्याकांडामध्ये पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर हेच मुख्य दोषी असल्याचं निष्पन्न झालं असून अभय कुरुंदकरसह महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीला शिक्षा सुनावण्यात येणार होती। मात्र आता ही शिक्षा लांबणीवर गेली आहे। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी 21 एप्रिलला शिक्षा सुनावण्यात येणार आहे। ज्या सर्व गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा विचार करायला मला वेळ पाहिजे असं न्यायालयानं म्हटलंय आणि त्याप्रमाणे अभ्यास करून निष्कर्षाला आल्यावर 21 तारखेला शिक्षा सुनावण्यात येईल असं जाहीर केलं। मागील तारखेलाच आरोपी क्रमांक 1 यांना खुनाच्या गुन्ह्यामध्ये दोषी धरण्यात आलं होतं आणि आरोपी क्रमांक 3 आणि 4 यांना पुरावा नष्ट करण्याबद्दल दोषी धरण्यात आलं। तर त्याबद्दल आज आम्हाला दोन्ही म्हणजे उभय पक्षीयांना युक्तिवाद करायला सांगितला की जो युक्तिवाद आज आम्ही केला त्याचबरोबर जी मयत आहेत अश्विनी बिंद्रे त्यांची कन्या सुची तसेच त्यांचे पती राजू गोरे त्यांचे वडील जयकुमार बिद्रे आणि त्यांचे बंधू त्यांना चौघांना आम्हाला आनंद बिद्रे आम्हाला सगळ्यांना त्यांनी ऐकलं। तर आत्तापर्यंतचा जो वेळ गेला तो सर्व आमच्या दोन्ही पक्षांचे युक्तिवाद त्याच्यामध्ये फिर्यादी पक्षांनी म्हणजे आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आणि त्यांनी दया दाखवावी, ही केस फाशीच्या परिक्षेत्रात आणू नये असा त्यांचा युक्तिवाद होता, जन्मठेप द्यावी।